नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता ही प्राजक्ता मुलांना शिकवत असते, त्यांच्याबरोबर खेळत आहे आणि छान तिचा एन्जॉय सुरू असतो। आणि तेवढ्यात आता आलोकच्या गोळ्यांची वेळ झालेली असते। त्याला 5 मिनिट उशीर झालेला आहे म्हणून अजूनपर्यंत त्याला गोळ्या दिल्या गेलेल्या नाही। तो लगेच बाहेर येतो तर आता सुलक्षणाला खूप आता टेन्शन येतं। ती लगेच आता तो पडदा आहे तर तो मागून प्राजक्ताच्या अंगावर धरते आणि प्राजक्ता ही आलोकला दिसू नये यासाठी, कारण तिने लाल रंगाचा ड्रेस घातलेला आहे आणि लाल रंगाच्या ड्रेसचा आलोकला फार राग आहे, म्हणून तिने तो पडदा आता प्राजक्ताच्या अंगावर मागून धरलेला आहे। आणि आलोक मात्र आता बघत असतो, कारण त्या पडद्यातून त्याला मात्र ती प्राजक्ता दिसत असते। आलोक सारखा पाहतच आहे आणि प्रीती मात्र सुलक्षणाकडे बघत आहे। नक्की आई असं का करत असेल आणि ह्या मोठ्या आईंना काय झालं असेल, त्यांनी ह्या प्राजक्ताच्या अंगाला असं मागून पडदा का धरला असेल। आणि तेवढ्यात अंबिका आतमधून धावतच येते आणि अंबिका म्हणते की आलोक लगेच म्हणतो की आता झोपायला 5 मिनिटं उशीर झालेला आहे आणि आपल्या घड्याळामध्ये तो दाखवतो। अंबिका म्हणते की नाही रे, अरे 9 तर वाजलेले आहेत, बघ ना, अरे 9 वाजलेले आहे आणि अरे तुझं बहुतेक घड्याळ 5 मिनिटांनी पुढे असेल। आणि ती स्वतःच्या मोबाईलमध्ये दाखवते की माझ्या मोबाईलमध्ये 9 वाजलेले आहेत आणि चल लवकर चल, अरे 9 वाजलेले आहेत, औषध घेण्याची वेळ झालेली आहे, चल लवकर, म्हणून ती त्याच्या हाताला धरते आणि त्याला आतमध्ये औषध घ्यायला घेऊन जाते। आणि तेवढ्यात मात्र आता आलोक आतमध्ये गेल्यानंतर प्रीती आणि सगुणा तिथेच उभे असतात। तर प्राजक्ताचं लक्ष मागे जाते, ती मागे वळून बघते तर काय, आणि मोठ्या आईंना म्हणजे सुलक्षणाला विचारते हे असं का पकडलं तुम्ही। आता सुलक्षणा मुद्दा म्हणते की आपण टेंथ बनवूयात का, रागाचा टेंथ, म्हणजे समर आणि समेराला जर राग आला तर मात्र त्या उषांबरोबर या टेंथमध्ये मारामारी करतील, आत्ता केल्या तशा। आणि तेवढ्यात मात्र आता प्राजक्ताच्या मोबाईलवर कॉल येतोय, ती फोन घ्यायला जाते तर प्रीती लगेच मोठ्या आईजवळ येते आणि विचारते की हे सगळं काय सुरू आहे मोठी आई। तेव्हा सुलक्षणा म्हणते की हे बघ अगं प्रीती, जे काही चाललेलं आहे ना ते व्यवस्थित सुरू आहे, तू काही मध्ये बोलू नकोस। तेव्हा मात्र आता प्राजक्ता टेन्शनमध्ये येते, कारण ती आपला मोबाईल पाहते तर घरून सगळ्यांचे इतके कॉल्स आलेले असतात। मग तिला टेन्शन येतं की घरी पुन्हा काही घडलं की काय। आणि भाग्याला तर मात्र आता माझी जास्त गरज आहे, मला निघायला हवं। त्यानंतर भाग्य इकडे शोधत मात्र आता ती प्राजक्ताला शोधत रोडने येत असते। आणि तेवढ्यात प्राजक्ता इकडे आता सुलक्षणाला विचारते की मॅडम आता मी निघालं तर चालेल का, कारण उद्या सकाळी मी लवकर येते। सुलक्षणा विचारते की काय झालं, तुला काही लेट वगैरे झालंस का, मी ड्रायव्हरला सांगू का तुला ड्रॉप करण्यासाठी। तेव्हा प्राजक्ता म्हणते की नाही मी जाईल। तर सुलक्षणा म्हणते की अगं असं कसं प्राजक्ता, मी ड्रायव्हरला सांगते तो तुला सोडवेल। आणि हे बघा मॅम मी जाईल, परंतु ऍक्च्युली आज घरी खूप गडबड आहे। सुलक्षणा विचारते की कसली गडबड आहे। तर प्राजू म्हणते की ऍक्च्युली म्हणजे आज माझ्या बहिणीला मुलाकडचे बघायला आले होते। हे ऐकून सुलक्षणा विचारते की अरे वा, मग कधी आहे लग्न। तेव्हा प्राजक्ता म्हणते की नाही मॅम, आणि ते नकार देऊन गेलेत, कारण आता त्यांनी नाही म्हटलं, त्यामुळे आता मला असं वाटतं की माझ्या बहिणीसोबत मी असायला हवं, तिला माझी गरज आहे। आणि तेवढ्यात मात्र आता शकुंतला सगुणाने जे काही सांगितलेलं आहे त्याचा तिला आता म्हणजे आठवण होते, कारण सगुणाने असं सांगितलेलं असतं की प्राजक्ताच्या घरी तिला बघायला पाहुणे आले होते आणि कदाचित तिचं लग्न ठरत आहे। तेव्हा हे आठवण मात्र आता ती स्वतःला म्हणते की ही तर म्हणते की तिच्या बहिणीला बघायला आले होते, म्हणजे एका दृष्टीने चांगलंच आहे, प्राजक्ता ह्या घराची सून होण्याच्या दृष्टीने आजचा मार्ग हा चांगला आहे। त्यानंतर आता इकडे भाग्या मात्र शोधत असते, ती आता प्रत्येक ठिकाणी विचारते की कोणी बघितलंस का, परंतु आता कोणीही नाही म्हणत आहे। तसेच ती आता स्कूटीवरून मात्र पुढे येते, इकडे तिकडे पाहते आणि तेवढ्यात तिला समोरून आता प्राजक्ता येताना दिसते। आणि तेवढ्यात भाग्य मात्र आता जोराने तिच्याजवळ येते आणि गाडी थांबवते। प्राजक्ता खूपच घाबरते आणि जोरात ओरडते आणि बघते तर काय भाग्या, आणि भाग्याला म्हणते की भाग्या अगं मी घाबरले। तेव्हा भाग्य रागाने प्राजक्ताकडे पाहत असते। त्यानंतर आता इकडे कौत्सू मात्र आता जुगाराच्या आड्यावर आता खेळायला येतोय, तेव्हा त्याचे मित्र त्याची वाटच बघत असतात। अरे कौत्सुप, अरे इतकं येण्यासाठी उशीर का केलास तू, असे विचारतात। तेव्हा कौत्सुप म्हणतो की अरे मी थोडंसं कामात होतो, आणि हा प्रतीक कुठे आहे। दुसरा म्हणतो की हो त्याला फोन केला होता, तो येतच असेल। आणि तेवढ्यात त्याचा तो मित्र प्रतीक येतो आणि तो कौत्सुपला म्हणतो की अरे तू तर इथेच बसला, तुझी बहीण हरवलेली आहे ती प्राजक्ता, आणि ती भाग्य तिला शोधते। तेव्हा कौत्सुप म्हणतो की अरे ती बाहेर कुठेतरी गेलेली आहे, हरवली
ठेवलेली नाही. आणि तेवढा त्यांचा खेळ सुरू होतो. तर कौत्सुभ त्यांना विचारतो की तुमचं नक्की काय सुरू आहे. तेव्हा तो मित्र म्हणतो की 500चे 5000. मग तसे आता 1000चे किती 10,000. आणि तो खिशातून 2000 रुपये काढतो आणि म्हणतो की हे बघा माझे 2000. आता हे बघ, बायको म्हणत होती की तिला हॉटेलला जेवायला जायचं, परंतु आता हे पैसे कमवून मी तिला 5 स्टार हॉटेलच घेऊन जातो. पण तो आज जुगारासाठी आपले 2000 रुपये लावतो. त्यानंतर इकडे भाग्या गाडीच्या खाली उतरते आणि भाग्या मात्र तर प्राजक्तावर खूपच ओरडते. आम्हाला न सांगता असं कोणी घर सोडून जातं का? तुला किती वेळेस सांगितलं प्राजू, हे बघ असं जायचं नाही. का तू असं केलंस? का आम्हाला सांगितलं नाही? आणि न सांगता असे का आलीस? आणि तू तर काय म्हणत असते की तू माझी सावली आहे, मग सावली अशी सोडून जात असतेस का? मला जरा तरी विचार केलास का? तू मला काही न सांगता निघून गेली आणि जर मात्र पुन्हा असं केलंस तर मग बघ मी तुला नाही सोडणार, म्हणजे मी तुझ्याशी बोलणारच नाही. आणि कुठे कुठे मी तुला शोधलं. आणि तेव्हा आता भाग्य इतकी चिडलेली आहे तर प्राजक्ता शांतपणे म्हणते, हे बघ भाग्या प्लीज, सॉरी प्लीज, तू चिडू नकोस. तेव्हा भाग्य रागाने म्हणते की तुझ्याकडे ठेव तुझं सॉरी, मला नकोय. भाग्या मात्र आता रुसून बसलेली असते. तेव्हा प्राजक्ता तिला समजवण्याचा प्रयत्न करते की भाग्या खरंच सॉरी, मला खरंच काही सुधरत नव्हतं आणि म्हणून मात्र मी तशीच निघाले. काहीच माहिती नव्हतं की मी कुठे जाते, काय करते. आणि फक्त मला एवढंच जाणवत होतं त्या घरामध्ये की त्या घरामध्ये मी नकोशी आहे. त्यानंतर आता कौत्सुभ मात्र इकडे जुगारामध्ये त्याचे पैसे हरलेले असतो आणि आता लगेच मात्र तो तेथून नाराज होऊन निघतो. आणि त्याचे मित्र म्हणतात की अरे एक डाव तरी खेळ. तेव्हा कौत्सुभ म्हणतो की अरे पैसे तर असले पाहिजे खेळायला, मी जातो, म्हणून तो जायला निघतो. आणि तेवढ्यात मात्र तेथे आता एक जो काही व्यक्ती आहे तर तो काहीतरी म्हणजे कॅरम वगैरे खेळत असतो आणि तो म्हणतो की डोकं वापरायला पाहिजे होतं खेळताना. तेव्हा कौत्सुभ त्याला विचारतो की तुम्ही नक्की आहात तरी कोण? त्यानंतर इकडे प्राजक्ताचं बोलणं ऐकून भाग्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते की हे बघ, या बहिणीला तू कायम डोळ्यासमोर हवी आहे, हे तर प्राजू तुला माहिती आहे. आणि राहिला प्रश्न घराचा, तर घराचा तू श्वास आहेस. आणि विचार कर, जर घराचा श्वास नसेल तर घराचं काय होईल बरं? आणि हे बघ प्राजू, ते आपलं घर आहे, ते तुझ्याशिवाय पूर्ण नाही ग. आणि परत ती सॉरी बोलते. तेव्हा लगेच भाग्य म्हणते की मी तुला सांगितलं की मला तुझं सॉरी नकोय म्हणून. तेव्हा प्राजू विचारते की काय केलं म्हणजे तू मला माफ करशील बरं? तर भाग्य म्हणते की तुझा गुन्हा मात्र माफ करण्यासारखा नाहीच आणि फक्त तू आहेस म्हणून मी माफ करेल, शिक्षा मात्र तुला भोगावी लागेल. तर राजू विचारते की शिक्षा? भाग्य म्हणते की हो, मग 3 तास मात्र मी तुला जीव तोडून शोधत होते, फक्त कान पकडून नाही चालणार, तर उठाबशा काढाव्या लागतील. राजू म्हणते की काय उठाबशा, आणि ते पण असं भर रस्त्यावर? भाग्य म्हणते की हो, चल लवकरात लवकर. सगळ्या मैत्रिणींना मी तुला शोधायला सांगितलं होतं आणि त्यांना जाऊन मला तर सांगायचं आहे की प्राजक्ता देवी प्रकट झालेली आहे, काळजी करू नका. राजू म्हणते की अगं इथे कुठे उठाबशा काढू? तर भाग्य म्हणते की ठीक आहे, मग मी माफ नाही करणार तुला. अगं हे बघ भाग्या, प्लीज ऐक ना, असं प्राजू विचारते. तेव्हा लगेच भाग्य म्हणते की नाही, मी ऐकणार नाही, तू उठाबशा काढ. त्यानंतर इकडे आता हा दुसरा एक व्यक्ती आहे तर तो कौत्सुभला म्हणत असतो की माणसाची स्वप्न मोठी असली पाहिजे, तुझी स्वप्न मात्र छोटी आहेत, त्यामुळे तू छोटासा गेम लावला. अरे भाई, मोठा गेम लाव, मोठी स्वप्न बघ आणि तू सुद्धा एक मोठा माणूस होशील. कौत्सुभ त्याला विचारतो की म्हणजे काय? तर तेव्हा तो व्यक्ती त्याला म्हणतो की अरे 500 आणि 1000 मध्ये खेळण्याचा जमाना गेला भाई, अरे आता लाखात खेळण्याचा जमाना आहे आणि 5 लाखाचे 10 लाख करण्याचा जमाना आहे आजचा. हे बघ आपल्याकडे मात्र सॉलिड प्लॅन आहे, लावतो का? तेव्हा आता कौत्सुभ त्याला म्हणतो की काय 5 लाखाचे 10 लाख? आणि हो हो बोला ना, असं म्हणतो. तेव्हा लगेच आता इकडे भाग्याने उठाबशा काढायला सांगितलेली आहे तर प्राजू म्हणते की ठीक आहे काढते. आणि तेवढ्यात मात्र आता ती आपली बॅग वगैरे तेथे कठाडावर ठेवते आणि भाग्य कठाडावर बसलेली असते. प्राजू आता लगेच कान पकडते आणि उठाबशा काढत असते. 1-2 भाग्या मोजत असते आणि मोबाईलमध्ये मात्र आता भाग्या प्राजक्ताचा फोटो काढून घेत असते आणि व्हिडिओ काढत असते. तर प्राजक्ता म्हणते की अगं हे बघ, मी इथे उठाबशा काढते आणि तुला व्हिडिओ काढण्याचा सुचतो का? तेव्हा भाग्य म्हणते की अगं तू उठाबशा काढताना किती सुंदर दिसतेस, कमॉन. तेव्हा आता एक उठाबशा काढते तर प्राजू म्हणते की अगं माझे पाय दुखतात, प्लीज आता माफ कर. भाग्य म्हणते की अजिबात नाही. तेवढ्यात प्राजू म्हणते की मला सूर्यवंशीच्या घरी नोकरी मिळालेली आहे, हे कळल्यावर सुद्धा तू मला माफ नाही करणार का? तेव्हा हे ऐकून आता भाग्याला फारच आनंद होतो. भाग्य म्हणते की काय बोलतेस, कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि तिला घट्ट मिठी मारते. भाग्याला इतका आनंद होतो आणि त्या दोघी आता लगेच गोल गोल गिरक्या घेऊन आनंदाने आता एन्जॉय करत आहे आणि म्हणते की बघ, तुझ्या इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस घेतली म्हणून तुझं काम तर झालं ना? तेव्हा प्राजू म्हणते की हो, तर 2 बहिणी सोबत असतील तर जग सुद्धा जिंकता येतं. आता भाग्य म्हणते की हो, यह हुई ना बात, आणि आज तो तूने मेरा दिन बना दिया.
प्राजू थँक्यू. तेव्हा प्राजू म्हणते की अगं थँक्यू म्हणजे काय, घरी जायचं आहे, मामाचे किती फोन आले, चल लवकरात लवकर आपल्याला घरी जावं लागेल. म्हणून ती आपली बॅग वगैरे घेते आणि दोघी आता घरी जायला निघतात. प्राजू आता हेल्मेट वगैरे घालून आता स्कूटी चालवायला बसते आणि दोघी आता मस्त घरी निघून येतात. त्यानंतर घरी आता मामा तर वाटच पाहत असतात. मामाला खूप टेन्शन आलेलं असतं की त्यांची प्राजू कुठे गेलेली असेल. मामीला मात्र काही फरक नसतो. मामी आता आपल्या भाग्याची वाट पाहत असते आणि तेवढ्यात आता तृप्तीचं सुरू असतं की अरे देवा, ह्या कुठे राहिल्या दोघी जणी, किती वाजलेत. तेवढ्यात मात्र आता भाग्या धावतच येते की ऐका खुश खबर. आणि आता मात्र मामा इतके चिडलेले आहेत, वैद्यभुवा इतके चिडलेले आहेत की कुठे गेला होतात तुम्ही, कुठे. आणि प्राजूला म्हणतात की आम्हाला इतकी काळजी तुझी लागली होती. आणि तेवढ्यात आता ही तृप्ती म्हणते की भाग्या, अगं काय हे तुझं वागणं, निघून काय गेलीस, परत आलीस, आणि नाही म्हणजे हा किती उशीर. आता लगेच वैद्यभुवा तृप्तीकडे रागाने पाहत असतात. तर कौस्तुभ लगेच म्हणतो की हो, नाहीतर काय. आणि तेवढ्यात मात्र आता मामा तिला विचारतो की प्राजू तू ठीक तर आहेस ना. भाग्या धावतच येते आणि म्हणते की हे बघ बाबा, तिच्याकडे आनंदाची बातमी आहे. तृप्ती म्हणते की काय आनंदाची बातमी, लग्न वगैरे तर नाही ना ठरलं, लग्न ठरवून आलीस की काय. तेवढ्यात चारू मात्र रागाने तृप्तीकडे पाहते. तृप्ती लगेच आता शांत होते. तर भाग्य खुश होत सांगते की बाबा, प्राजूला मात्र सूर्यवंशीकडे ट्युशन टीचर म्हणून नोकरी मिळालेली आहे. हे ऐकून आता मामाला सुद्धा खूप आनंद होतो. आणि मामा खुश म्हणतात की काय बोलतेस प्राजू, अगं किती आनंदाची बातमी तू दिलीस, हे सर्व अगोदर का सांगितलं नाही. आणि तेवढ्यात तृप्ती म्हणते की एवढंच आहे तर. सगळेजण तिच्याकडे पाहतात तर तृप्ती लगेच परत विषय बदलते आणि म्हणते की एवढं चांगलं मला वाटतं आणि अभिनंदन प्राजू, तुझं खूप खूप अभिनंदन. असं म्हणतो की ते पैशावाले आहेत ना. तर आता बाबा म्हणजे वैद्यभाऊ म्हणतात की त्याच्याशी आपला काय संबंध, प्राजू फक्त तिकडे शिकवणीसाठी जाणार आहे. आणि आता मात्र भाग्य म्हणते की मी काही बघत बसले, आणि ती प्राजूच्या तोंडामध्ये पेढा भरवते, हे घे. तर तृप्ती लगेच म्हणते की अगं हे पेढे आहे तर तुझं लग्न ठरलं म्हणून आणले होते. आणि भाग्याने मात्र प्राजूला पेढा भरलेला असतो आणि सगळेजणी तृप्तीकडे पाहत असतात. आणि अगं हे फक्त तिचं लग्न ठरलं होतं म्हणून ते पेढे आणले होते. तर भाग्य म्हणते की तो कौशिक गेला उडत, हे पेढे मात्र प्राजूला नोकरी मिळाली म्हणून आहेत आणि घे तू पण. म्हणून आता भाग्य सगळ्यांना पेढे देत असते. तर चारू आता प्राजूकडे रागाने बघत आतमध्ये निघून जाते. प्राजूला खूप वाईट वाटतं. आणि तेवढ्यात आता ही चारू आतमध्ये निघून येते तिच्या बेडरूममध्ये. तर प्राजू तिच्या मागे पेढा घेऊन येते आणि म्हणते की मामी तू पेढा नाही घेतलास ग, मला नवीन नोकरी मिळाली, प्लीज घे ना पेढा. म्हणून ती तिला पेढा देत असते आणि तरी सुद्धा ती पेढा घेत नाही. तर प्राजू तो पेढा परत बॉक्समध्ये ठेवते आणि म्हणते की हे बघ मामी, आज मला जी नोकरी मिळाली त्याचं सगळं श्रेय हे तुला आहे. कामात मध्ये व्यस्त असतो परंतु लहानपणापासून तू खरंच पाहते की हे घर सगळं काही तू सांभाळते, किती कष्ट करते, की मेहनत घेऊन तू मात्र हे घर उभं केलेलं आहेस. आणि खरंच हे बघून मला खूप बरं वाटलं. मी कुठेतरी वाचलं होतं, भिंतींना घर बनवते ती म्हणते असते की बाई. आणि आता मात्र चारू काही तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नसते. ती खूप काही साड्या तिच्या घेऊन येते आणि घड्या घालत असते. तर प्राजू आता तिला मदत करत आता तिच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करते. घरामध्ये सगळं काही काम आवरून सकाळी सकाळी मात्र माझा भाग्याचा कौस्तुभ दादाचा डबा बनवून त्यानंतर नाश्त्याची तयारी, त्यातील सगळी काही साफसफाई, पुन्हा आराम वगैरे न करता संध्याकाळच्या जेवणाची तयारी, एवढं करून सुद्धा मामाला रोज संध्याकाळी होईल तेवढी मदत तू दवाखान्यामध्ये करते. अगं दुसऱ्या दिवशी पुन्हा सेम रुटीन आणि एवढी साथ मात्र तू मामाला देत असते. कौस्तुभ दादा मात्र नापास झाला तरी सुद्धा त्याला अभ्यास कर म्हणून प्रोत्साहन दिलं आणि तुझ्यामुळे शेवटी तो पास झाला. आणि हे बघ मामी, तू आईजीचं सुद्धा सगळं काही केलं, मला आणि भाग्याला तू घडवलं, परंतु एवढं सगळं काही करताना मात्र मी तुला कधीच थकलेलं नाही बघितलं ग. हे बघ तू एखाद्याला जर जीव लावला तर त्यासाठी मात्र वाटेल ते करायला तयार असते. लहानपणी मला हेच वाटायचं की मोठं होऊन मला माझ्या मामीसारखं बनायचं आहे. आणि तुला आठवतं का मी 7वीत असताना निबंध लिहिला होता, जी आवडती व्यक्ती माझी मामी. तेव्हा आता खरंच चारूच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. चारू आता रडत असते. तर प्राजू म्हणते आपल्या घरासाठी किती राबते, भाग्याचं लग्न व्हावं म्हणून सुद्धा किती प्रयत्न करतेस. प्राजू लगेच आता मामीच्या पायाशी बसते आणि म्हणते की हे बघ मामी, आज मात्र मी जी काही आहे ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे, कारण मी तुलाच बघत बघत मोठी झाले. आज मात्र जी नोकरी मिळालेली आहे त्याचं सगळं खरं श्रेय तुलाच आहे. कारण मी तुझ्या पोटी जन्म जरी घेतला नसला, तुझ्या पोटची जरी नसले तरी सुद्धा स्वतःच्या पोटच्या मुलीसारखं तुम्हाला वाढवलं. तेव्हा मात्र आता चारूच्या डोळ्यात खूप पाणी असतं आणि ती पेड्यांचा बॉक्स घेते आणि आता मात्र ती तो पेढा खाते. राजूच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी असतं आणि तो पेढा खाऊन मात्र
ती आता प्राजक्ताला अभिनंदन असं म्हणते. प्राजक्ताला खूपच आनंद होतो आणि तेवढ्या ताराशी भाग्यसुद्धा आलेली असते. भाग्य जेव्हाही सर्व पाहते तर तिला सुद्धा खूप आनंद होतो आणि प्राजक्ता खुश होत थँक्यू म्हणते आणि मामीच्या पाया पडते. तेव्हा आता मामी तिच्या डोक्यावर हात ठेवायला जाते तर ती आपला हात मागे घेऊन तिच्याकडे पाहतच असते. प्राजक्ताला खूपच आनंद होतो आणि ती लगेच धावतच येते आणि भाग्याला घट्ट मिठी मारते. भाग्याला सुद्धा फार आता मोठा आनंद झालेला आहे. ती सुद्धा खूप खुश असते. प्राजक्ता आता बाहेर येते. नंतर आता चारू उठून भाग्याच्या जवळ येते आणि भाग्याला सुद्धा ती घट्ट मिठी मारून आता दोघी खूप रडत आहे आणि भाग्याला तर आनंद झालेला असतो, परंतु चारू मात्र खूप रडत आहे आणि भाग्य आता आईला समजावते की हे बघ आई, आज जे काही झालेलं आहे तर त्यामध्ये प्राजूची खरंच काही चूक नाही, माझंच चुकलं, मला हे कळाले आणि राहिला प्रश्न तिचा आणि तिला एखादा मुलगा आवडला आणि तिने ते मला सांगितलं नाही, असं कधीच होऊ शकत नाही. आता चारूच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती म्हणते की भाग्य तुझं बरोबर आहे, प्राजक्ताचं सुद्धा नाही चुकलं आणि तुझं सुद्धा नाही चुकलं आणि चूक तर माझीच आहे, मला माफ कर, कारण मीच तुला सगळ्यामध्ये वाईट रूप दिलं, तुला रंगरूप दिला, माझ्यामुळे हे सर्व झाले, मला माफ कर. तेव्हा आता भाग्य म्हणते की आई तू काय बोलतेस. चारू आता खूप रडत आहे आणि भाग्य तिला मिठीत घेते आणि आता खूप रडत आहे. तिला समजवण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता प्राजू हे दोघी रडत आहे हे पाहते. तिला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि आता मात्र प्राजक्ताला वाईट वाटतं. प्राजक्ता पाहतच असते. आता तिला सुद्धा वाटतं की ह्या दोघी का रडतात. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता वैद्यबुवा प्राजूच्या आईने जे काही तिच्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली होती त्यातील जे काही पैसे आहेत तर ते पैसे प्राजक्ताच्या हातात देत म्हणतात की प्राजक्ता हे तुझे पैसे आहेत, तुझ्या आईने तुझ्यासाठी ठेवलेले. आणि तेवढ्यात मात्र आता आजी आणि ह्या सगळेजणी पाहतात तर त्यांना धक्काच बसतो आणि त्यानंतर मात्र इकडे सुलोक्षणाने मात्र गुरुजींना 1,00,000 रुपये दिलेले असतात आणि 1,00,000 रुपये घ्या, भाग्यासाठी मुलगा शोधा आणि पुढच्या 10 दिवसात भाग्याच्या डोक्यावर अक्षदा पडल्याच पाहिजे. तेवढ्यात भाग्य आणि प्राजक्ता दोघी बाहेर आलेले असतात. तर भाग्य म्हणते की खरंच मला नाही वाटत की कोणी माझ्यावर मनापासून प्रेम करेल. त्यावरती प्राजक्ता म्हणते की हे बघ, प्रेम मात्र दिसण्यामध्ये नसतं तर ते बघणाऱ्याच्या मनावर असतं. त्यानंतर मात्र इकडे सुलोक्षणा म्हणते की आलोकचं जे काही भवितव्य आहे तर ते प्राजक्ताच्या हातात आहे आणि तो आपल्या हातात काहीतरी करत असतो. त्यानंतर इकडे ही तृप्ती, आता जे काही पैसे प्राजक्ताला मिळालेले आहेत तर ते पैसे मात्र आता बिचारी प्राजक्ता म्हणते की माझ्या आईचा शेवटचा आशीर्वाद आणि शेवटची ही भेट आहे तर ते मी खूप खूप जपून ठेवणार आहे. म्हणून ती आता ते कपाटामध्ये पैसे ठेवून देते आणि ते पैसे ठेवून दिल्यानंतर मात्र ती चावी भाग्याच्या हातात देते आणि तेव्हा आता तृप्ती हे सर्व काही पाहत असते. तेव्हा तृप्ती आणि कौस्तुभ यांना दोघांना मात्र हे पैसे चोरायचे असतात आणि ते पैसे ती मात्र चोरण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण ते पैसे कपाटामध्ये ठेवलेले आहे हे तृप्तीला माहिती असतं आणि म्हणून मात्र ती पैसे चोरण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल, प्राजक्ताचे पैसे चोरी जातील का आणि आता ह्या भाग्याला मात्र 10 दिवसात तिच्या डोक्यावर अक्षदा पडतील का, हे सुलोक्षणाचं आता जे काही आहे तर ते मात्र पूर्ण होईल का, हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.